गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपलं डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, काल आपल्या मार्केटला सुट्टी होती ईदमुळे, परंतु US मार्केट आणि जगातले सगळे मार्केट्स हे चालू होते. तर आता जर आपण पाहिलं तर शुक्रवारी आपलं मार्केट बंद झाल्यानंतर US मार्केटमध्ये एक ड्रास्टिकली फॉल आपल्याला पाहायला मिळालेला आहे. त्यानंतर कालसुद्धा त्यांचं मार्केट चांगल्यापैकी गॅप डाऊन ओपन झालं होतं आणि जे काही S&P 500 वगैरे आहे तर ते ऑलमोस्ट 2.75% डाऊन होतं रात्री, परंतु ते रिकवर झालेलं आहे आणि ऑलमोस्ट नेट टू नेट फ्लॅट आपण म्हणू शकतो बंद झालेलं आहे. तिथले जे तीनही इंडेक्सेस आहेत तर त्याच्यापैकी एक डाऊ जोन्स जो आहे तो ग्रीनमध्ये क्लोज आहे, बाकी दोन नॅसडॅक आणि S&P 500 रेडमध्ये क्लोज आहेत मार्जिनली. परंतु आता हे रेडमध्ये क्लोज होण्यामागचं कारण काय ते पाहूयात आणि सध्या त्यांचे फ्युचर्ससुद्धा रेडमध्ये ट्रेड करतायत हे लक्षात असू द्या. तर बेसिकली रिझन असं आहे की उद्या आहे 2 एप्रिल आणि ट्रम्पने ऑलरेडी अनाऊन्स केलेलं आहे की जगातल्या सगळ्या जे काही देश आहेत ज्यांच्याशी त्यांचा ट्रेड डेफिसिट आहे इन्क्लुडिंग इंडिया, तर ह्या सगळ्यांवरती ते आपण काय म्हणतो की टॅरिफ लावणार आहेत. म्हणजे टीट फॉर टॅट. अमेरिकेमध्ये येणारे त्यांचे जे काही गुड्स आहेत तर त्यांना जेवढे टॅरिफ्स ते देश लावतात तेवढेच टॅरिफ आता अमेरिकासुद्धा लावणार आहे आणि त्यामुळेच अमेरिकेतले मार्केट्स पडलेत. तर त्याच्यामागचं बेसिकली कारण काय, तर अमेरिकेमध्ये या गोष्टीमुळे अचानक प्राइसेस वाढू शकतात आणि रिसेशन येऊ शकतं, कारण लोकांकडे तेवढी बाईंग पॉवर किंवा बाईंग पर्चेसिंग पॉवर नाही आहे. ओके, त्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम आहे. आता आज आपलं इंडियन मार्केट त्याला कसं रिॲक्ट करतं किंवा एशियन मार्केट कसे रिॲक्ट करतात ते पाहणं जास्त गरजेचं आहे. जर बेसिकली आपण पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करतं आहे की मार्केट साधारण 100 ते 120 पॉईंटच्या आसपास गॅप डाऊन ओपन होईल. आता जरी आपण पाहिलं की गिफ्ट निफ्टी आज फायनान्शियल इयरचा पहिला दिवस असताना साधारण 100 पॉईंटच्या आसपास प्रीमियमवरती ट्रेड करते आहे, परंतु स्पॉटशी जर रिलेट करून आपण जर पाहिलं तर मग मात्र आपल्याला दिसेल की साधारण 100 पॉईंटच्या आसपास मार्केट गॅप डाऊन ओपन होणार आहे, कारण तो प्रीमियम जो असतो ना तो ॲडजस्ट होत असतो त्यामुळे, आणि आजचा फायनान्शियल इयरचा पहिलाच दिवस आहे त्यामुळे. जर आता आपण पाहिलं तर आज आपल्याकडे रिलायन्स, त्यानंतर HDFC बँक आणि ICICI बँक हे थोडेसे फोकसमध्ये राहतील. हे कशा पद्धतीने मार्केटला ड्राईव्ह करतात त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असतील, कारण सध्या एशियन आणि आपले इंडियन मार्केट जे आहे तर ते US मार्केटला फॉलो करताना दिसत नाही आहे. ओके, त्यामुळे जरी तिथे मार्केट्स डाऊन असले तरी जगातल्या सगळ्या मार्केट्सवरती आता त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो. त्याचं कारण असं आहे की ट्रम्पने अनाऊन्स केलेले टॅरिफ्स, परंतु आता ते उद्यापर्यंत पाहणं जास्त गरजेचं आहे, कारण 2 तारीख उद्या आहे 2 एप्रिल, त्यामुळे 2 एप्रिलपासून कशा पद्धतीने ते वर्कआउट करतायत ते जास्त पाहणं इम्पॉर्टंट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जर तेवढे टॅरिफ्स ॲक्च्युअली इम्पोज करण्यात आले तर मग मात्र थोडीशी परिस्थिती बऱ्यापैकी गंभीर होऊ शकते. आता जर आपण ऑटो स्टॉक्सचं म्हणाल तर ऑटो स्टॉक्सवरती इम्पॅक्ट फार जास्त झालेला नाही आहे किंवा तो होणारही नाही. त्याचं कारण असं की आपण फार काही कार्स ज्या आहेत तर त्या एक्सपोर्ट करत नाही आहोत, हे लक्षात असू द्या. आता जर आपण FIS-DIचा डेटा जर पाहिला तर शॉकिंगली FISनं पुन्हा एकदा सेलिंग केलेलं आहे, परंतु 4,500 कोटींच्या आसपास सेलिंग. हे काही आता त्यांनी जे काही बाईंग केलं आहे गेल्या 8-10 दिवसात त्याच्या अगेन्स्ट थोडंसं मार्जिन आहे, त्याच्यामध्ये काही अडचण नाही. त्यामुळे आज तसं पाहिलं तर फायनान्शियल इयरचा फर्स्ट डे आहे, तर याच्यामध्ये नक्की कशा पद्धतीने ते करतायत, म्हणजे आज कशा पद्धतीने पोझिशन बिल्डअप करतायत ते पाहणं जास्त गरजेचं आहे. आता फायनान्शियल इयर संपलेलं आहे, त्यामुळे जे काही शॉर्ट कवरिंग होतं ते ऑलमोस्ट डन झालेलं आहे. त्यामुळे आता शॉर्ट कवरिंगच्या बेसिसवरती जर मार्केट वर जाईल असं वाटत असेल तर तसं बिलकुल होणार नाही. आता याच्यामध्ये नवीन पैसे इम्पोज झाले पाहिजेत, भले मग ते डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स असतील किंवा फॉरेन इन्स्टिट्यूशन असतील किंवा मग रिटेल पीपल्स असतील, कोणी त्याच्यामध्ये पैसे आता इन्फ्यूज करणं जास्त गरजेचं आहे. त्यासाठी मार्केट सेंटिमेंट आणि वर्ल्ड सेंटिमेंट बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग आहेत. जर आज आपण USD-INRचा चार्ट पाहिला तर USD-INRचा चार्ट हा डिक्लाईन आहे, डिक्लाईन इन द सेन्स रुपी थोडासा वीक झालेला आहे. मग आता तो सुद्धा मार्केटवरती इम्पॅक्ट करू शकतो.
त्यामुळे पाहूयात की पूर्ण दिवसभरामध्ये कशा पद्धतीने प्राइस ॲक्शन बिल्टअप होतं ते. परंतु जर आपण टेक्निकली सपोर्ट पाहिला तर पहिला सपोर्ट येतो 23,300च्या आसपास, की ॲक्च्युअल मार्केट त्याच्या आसपासच ओपन होऊ शकतं. जर त्याला रिस्पेक्ट जर मार्केटनं केला नाही तर जी रिसेंट रॅली झालेली आहे त्याचं 38.1% जे काही रिट्रेसमेंट येते तर ते येतं साधारण 23,100 ते 23,150च्या दरम्यान. म्हणजेच काय सेकंड सपोर्ट तो असेल आणि जर आपण ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने पाहिलं तर 23,000चा मेजर सपोर्ट राहील. ओके, आता मार्केट कुठनं रिव्हर्स घेत आहे ते पाहणं जास्त गरजेचं आहे. परंतु मेजरली मार्केट जोपर्यंत ट्रम्पचं कुठलंही इंडिकेशन येत नाही तोपर्यंत मार्केट कन्सॉलिडेशन झोनमध्येच राहू शकतं. त्यानंतर जर आपण पाहिलं तर RBIची मीटिंग आहे साधारण 6-7 एप्रिलला. त्यामुळे जे काही बँकिंग स्टॉक्स आणि NBFC स्टॉक्स आहेत तर ते फोकसमध्ये राहण्याची जास्त पॉसिबिलिटी आहे. आणि हे जे काही नवीन RBI गव्हर्नर आहेत तर ते रेट कटच्या फेवरमध्ये आहेत. त्यामुळे साधारण मार्केट त्या पद्धतीने ॲझ्युम करून चालण्याची पॉसिबिलिटी आहे. त्यामुळे पाहूयात काय होते ते. आय होप सगळं काही व्यवस्थित व्हावं. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.